रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे हेची दान देगा देवा मागणी पर अभंग आहे. त्याचं विवरण आपण आज करणार आहोत की दानाचा प्रकार आहे आणि तुकाराम महाराज आणि इतर संत जे असतील देवाला काय मागतात, कसं मागतात, केव्हा मागतात, किती मागतात, या सर्वांचा तपशील या अभंगामध्ये आपण सांगणार आहोत. तेव्हा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, असा हा अभंग आहे. अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे. पार्श्व म्हणजे पाठीमागची, भूमी म्हणजे अभंग प्रवेश किंवा त्याला आपण प्रस्तावना म्हणतो किंवा पूर्वपीठिका म्हणतात. तर ती अशी आहे की तुकाराम महाराजाचं दारिद्र्य खूपच होतं. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, असा एक महाराजांचा अभंग आहे. एकदा पाहुणे म्हणून पांडुरंग त्यांच्या घरी आले. काय करो उपचार, आता काय करायचं, देवाला काय खायला द्यायचं आणि त्यांच्या औपचारिक आदरातिथ्य काय करायचे हा प्रश्न पडला. इतकं दारिद्र्य होतं. कोप मोडकी जर्जर काय करो उपचार, असा प्रश्न पडला. दरदरीत पाण्या माझी रांधेयल्या कण्या, गरम पाण्यात कण्या हाटल्या आणि त्या पांडुरंगापुढे मांडल्या. आणि मग कण्या खाल्ल्यानंतर मग मुखशुद्धी तुळशी दल, मुखशुद्धी जो पानाचा विडा वगैरे असतो ना, ते कसलं आलं पानाचा विडा आणि काय, तुळशीचं पान आणलं पांडुरंगाला दिलं. अशी त्यांची परिस्थिती होती. दारिद्र्य त्यांचाच हा अभंग आहे. तेव्हा अजूनही असाच आहे. पुढे जाता भिके कुतरे घर राखीती, आम्ही सदैव सोडके जवळी येतात चोर धाके, पुढे जाता भिके कुतरे घर राखीते. अभंग मोठा आहे. तात्पर्य काय की त्यांचं दारिद्र्य इतकं होतं आणि त्या दारिद्र्याला, त्या संकटाला तोंड जिजायला द्यावं लागायचं. तेव्हा महिलांनाच त्या सगळ्या दारिद्र्याला तोंड द्यायचं असतं. संकट त्यांच्यावर असतं. हे आपले हरिभजन कर, जा डोंगरावर, भांड्या डोंगरावर जा, इकडं जा मंदिरात भजन कीर्तन, सदैव पांडुरंगाचं नाव घेणं, आणि मग संसारावर त्याचा परिणाम होतो. आणि तो परिणाम जो आहे तो घरातल्या महिलांना भोगावा लागतो. तर असं असताना मग जिजाबाईला ते संकट जेव्हा कळलं की पांडुरंग यांचे जगन्नियंता आहे, जगन्नाथ आहे, श्रीमंत आहे, स्वतंत्र आहे, दयाळू आहे, आणि मग पांडुरंग यांना का काही देत नाही, हे काय मागत नाहीत, का मागत नाहीत. मग ते तुकोबांच्या मागं लागले जिजाई. म्हणजे तुम्ही देवाला काहीतरी मागून घ्या, रात्रंदिवस भजन करताय ना, मग देवाला काय मागून घ्या. तुकाराम महाराज न ऐकल्यावर करायचे आणि मग असं व्हायचं. ही गोष्ट, ही परिस्थिती रुक्मिणीला कळली. आणि मग रुक्मिणीने देवाला सांगितलं, देवा तुकोबांची परिस्थिती फार वाईट आहे, ते रात्रंदिवस तुमचं भजन करतात, पण घरामध्ये त्यांना मुलांना वगैरे अर्धपोटी झोपावं लागतं, तेव्हा त्यांना तुम्ही काहीतरी द्या ना, त्यांना श्रीमंत थोडीशी करा ना काय. पांडुरंग म्हणले की मी द्यायला तयार आहे, पण ते मागत नाही आहेत, त्यामुळे माझी अडचण आहे. ते म्हणलं ठीक आहे, मी त्यांना मागायला होते. म्हणले बघ तू. मग रुक्मिणी मातोश्री जिजाबाईला भेटल्या आणि सांगितलं. म्हणले काय तुमची ही परिस्थिती पाहून मला फार वाईट वाटतं. म्हणले काय करू, हे रात्रंदिवस तुमच्या त्या विठोबाच्या नादी लागलेले आहेत, विठ्ठल विठ्ठल आणि भजन कीर्तन याच्यामध्ये, आणि हे सगळे संकट मला दारिद्र्याचे भोगावे लागतात. ते म्हणले आपण आता दोघे असं करू की बरोबर त्यांना मागायला भाग पाडू. आणि त्यांनी ती सगळी व्यूहरचना केली. प्रास्ताविक सगळं त्यांनी काय करायचं आणि तुकोबाने देवाला मागितलं पाहिजे. आणि देवानं सांगून ठेवलं तिने की आम्ही तिथं असू आणि तेव्हा तुम्ही यायचं, तुकोबाराव घरी असतील अशा वेळा तुम्ही या. झालं. ठरल्याप्रमाणे मग रुक्मिणी सांगितलं होतं की जर नाही त्यांनी ऐकलं ना तर तो सरळ म्हणायचं, मी काय राहत नाही, चालले माहेराला. हे कवर हे सहन करायचं. अशा 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगून ठेवल्या आणि झालं. तुकोबा आलेच तेवढ्यात, विठ्ठल विठ्ठल करत आले. आणि मग यांनी ते, अरे रुक्मिणी मातोश्री तुम्ही, आणि इथं कसं काय. ते म्हणले का यायचं नाही का तुमच्या घरी. अहो म्हणाले काय आमचं भाग्य. म्हणाले काय. म्हणले काय सगळं भाग्य तुमचं, पण तुमच्या घरात भाग्य नांदतंय कुठं. म्हणाले
महिलांना किती त्रास होतो घरातला संसार चालवताना. तुम्ही आपलं विठ्ठल विठ्ठल आमच्या ज्यांना आधी लागलेत ते मागत नाही तुम्ही त्यांना काही. म्हणले काय मागायचं पांडुरंगा, ते मागितल्याने ना काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. काही मागितलं ना की आपलं जे क्रेडिट आहे ना ते कमी होतं. म्हणजे आपलं जे इमेज आहे ना, आपलं जे महत्त्व आहे ना ते कमी होतं म्हणाले. मला ते जाऊ द्या, इमेज आणि ते महत्त्व खड्ड्यात गेलं. ते आपल्याला इथं पोटभर अन्न मिळालं पाहिजे, वस्त्र मिळालं पाहिजे, पुरेशा या गोष्टी पाहिजेच ना. तेव्हा तुम्ही पांडुरंगाला मागून घ्या. आणि पांडुरंगाला जर नाही मागितलं ना की जिजाबाई लगेच उठल्या. नाही तर म्हणले मी जाईन माहेराला निघून. थाडकीने उठून ते तनतन करायला लागले. हे जरा नरम झाले. म्हणाले बरं आता मागवतो म्हणाले. तेवढंच पांडुरंग आले. आणि यांनी लगेच दंडवत घातला. आणि पांडुरंगा तुम्ही आणि हे कसं काय आज आमचं भाग्य उदयाला आलं. म्हणाले झालं, ध्यान झालं. अरे तुमचे एवढे उपकार आहेत. तुम्ही काय मागावं अशी तुमच्या तोंडाकडे आम्ही वाट पाहतोय. काही मागणे म्हणजे मागायचं आहे ना आम्हाला उचित नाही वाटत. म्हणाले देवा. म्हणले उचित अनुचित जाऊ द्या, पण जे गरजेचं आहे ते मागून घ्या, मी द्यायला तयार आहे. भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणे. हे माझं ब्रीद आहे. ते असू द्या, ते तुमचं ब्रीद आहे. पण इथं तुमच्या घरामध्ये गृहिणीला हे त्रास होतो आहे, काहीतरी मागून घ्या तुम्ही. तर महाराज म्हणाले ठीक आहे. सगळ्यांनी आग्रह केला. पांडुरंग आग्रह करतो आहे, रुक्मिणी मातोश्री आग्रह करत आहेत. जिजाबाईने तर ते ब्रह्मास्त्रच उघडलं होतं की नाही आता मी निघून जाईल म्हणाले, माहेरी जाते निघून. काय एवढा त्रास सहन करायचा, तिकडं काही कामं करीन म्हणाल. आणि मग नाईलाज झाला तुकोबरायांचा. म्हणले आता तुम्ही सगळेच म्हणतायत तर एखाद्या दात्याला मागा म्हणतात आणि त्यांना ठोकरून लावणं याच्यातही सुद्धा दात्याचा अपमान असतो. म्हणले मी मागा म्हणतायत तर मागतोच म्हणाले. तर तुम्हाला द्यायचंच असेल तर महाराज म्हणतात, आणि तो हा अभंग आहे. हेचे दान दे गा देवा देवा, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. हेच दान दे. हे म्हणजे हे दर्शक सर्वनाम आहे. हे हे यातला हे दर्शक सर्वनाम आहे. आणि ची हा जो आहे भाषेमध्ये जेव्हा च येतो तेव्हा तो सिद्धांताची परिपुष्टी करतो आणि अन्याची व्यावृत्ती करतो. म्हणजे ठासून जर काही सांगायचं असेल तर हा मध्ये च घालावा लागतो. हेच द्या, कलेक्टरची बदली झालीच पाहिजे, यांना या नाराधामांना फाशीवर दिलंच पाहिजे. च घातला की त्या सिद्धांताला परिपुष्टी येते. आणि म्हणून च घालून महाराज म्हणतात की हेच दान द्या. हे म्हणजे इतर दानांचे नावं आहेत ना, गजदान, भोदान, गोदान, रत्नदान, सुवर्णदान, हे सगळे दानं. महाराज म्हणाले हेच म्हटल्याबरोबर लगेच लॉक लागतं, इतर दानं नको आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अन्याची व्यावृत्ती होते आणि त्या सिद्धांताची परिपुष्टी होते. हेच दे. काय? तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ नये हे मला दान दे. म्हणले काय करशील मग तू? दिलं समजा. काय करील म्हणले? गुण गायन आवडी, तुझ्या आवडीने गुणगान करील. आणि म्हणाले आणखीन काय मागणं? या दोघींना म्हणजे रुक्मिणी आणि जवळ वाटायचं तर आणखीन काहीतरी मागेल म्हणून. दुसरं काय मागा? तर म्हणाले हेची माझी सर्व जोडी, गुण गायन आवडी. हेच माझी सर्व जोडी आहे. सगळं मला यातच मिळतं आहे, सगळं यातच आलं. इथे पण हेची चकार घातलेला आहे. इथे ठासून सांगितलं की याच्यात माझं सगळं आलं, मला बाकीचं काय नको, असा त्याचा अर्थ होतो. हेची माझी सर्व जोडी. आणि म्हणाले अरे मग काय मुक्ती मागून घे. न लगे मुक्ती आणि संपदा. इथं नकार दिला, नको म्हणाले मुक्ती आम्हाला. ते चार ज्या मुक्त्या आहेत ना, सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता, ह्या मुक्त्या आम्हाला नको आहेत. न लगे मुक्ती आणि संपदा, चराचर संपत्ती आहे ना त्यातलं मला काही नको. आणि मग दुसरं काही मागा. संत संग देई सदा, अखंड संत संग द्या. सदा अखंड द्या. आणि काय द्या? संत संग. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात
की आणखीन काय मागं म्हटल्यानंतर महाराज म्हणतात की मला आणखीन काय मागायची काय गरज नाही, आता हे आहे हे सगळं आहे. पण भगवान म्हणाले आता हे सगळं जर तुम्हाला दिलं तर तुमचा जन्म मरण चुकणार नाही आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे पाहि मुरारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढम ते. जन्ममृत्यू टाळणार नाही, तुम्हाला जन्ममृत्यू घ्यावा लागेल. ते म्हणाले चालेल, हे सगळं जर मला दिलं ना तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. खुशाल गर्भवासात घाल, आम्हाला त्याची काय चिंता नाही. तुझा अखंड हरिनाम जर आमच्या हृदयात असलं, चिंतन हृदयात असलं की आम्हाला गर्भवासाचं दुःख काही करणार नाही. मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो. आम्हाला तो सुलभ आहे कारण तुझी भक्ती आमच्या हृदयामध्ये आहे, असा शेवट आहे. आणि मग झाला हा अभंगाचा भावार्थ झाला. विठोबा रखुमाये मधलं भजन होतं. त्यानंतर मग त्या दानावर सगळे प्रकार सांगितले जातात. तर दानावर आत्ता एवढ्यातच आपण 5-6 व्हिडिओ केलेले आहेत. कर्णाचा केला आहे, जिमोतवाहन केला आहे, दधीचीचा केला आहे असे. आणि मग नंतर देहदान आणि मरणोत्तर देहदान असे 2 व्हिडिओ नंतर म्हणजे 5-6 व्हिडिओ आपण दानाचेच केलेले आहेत. ते आपल्या यूट्यूबवर जरूर ऐका. पण संत काय मागतात या अभंगामध्ये हे पण लक्षात घ्या. तर आत्ता मात्र जे दान आहे तुकोबाने मागितलेलं आहे संतांनी, तर हे दान सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा या अभंगामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या. इथे दाता कोण आहे? पांडुरंग आहे. तो स्वतंत्र आहे, दयाळू आहे आणि श्रीमंत आहे. आणि दान घेणारा म्हणजे याचक जो आहे त्याला याचकशास्त्र सर्व माहिती आहे. काय मागायचं, किती मागायचं, कसं मागायचं हे सगळं तुकोबांना माहिती आहे. हा विषय विस्तारपूर्वक सांगायचा तर 2 तास कीर्तन होतं, त्यामुळे आपण तो विषय फारसा विस्तारपूर्वक करत नाही आहे. तेव्हा अशा प्रकारचा अभंग आहे आणि याचा भावार्थ हा आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत, शिबी आहे, दधीची, याची आत्ताच आपण व्हिडिओ केलेले आहेत. जरूर यूट्यूब ऐका, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ ऐकत चला. तुमचा ज्ञानाचा विस्तार होईल, ज्ञानात भर पडेल आणि आनंद होईल. देवाला काही मागायचं असेल तर केव्हा मागायचं, देव प्रसन्न झाले पाहिजे तर मागायचं. म्हणजे केव्हा मागायचं, कसं मागायचं, किती मागायचं हे सगळं शास्त्र याचकाला माहिती पाहिजे. इथे याचक तुकोबा आहेत आणि म्हणून त्यांना हे सगळं माहिती आहे. आणि दाता तर दयाळूच आहे, श्रीमंत आहे, स्वतंत्र आहे. त्याला कोणाची गरज नाही की बायकोची परवानगी घ्या, पोरांची परवानगी घ्या, असं काही लागत नाही. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, ज्ञानात भर घाला, आनंदी राहा. रामकृष्ण.